बघू शकता फायनली बॅनर लावायला घेतलं. खूप वेळानंतर बॅनर आलाय बघा. सर्वजण बांधतायत कारण की सगळी जण एकमेकाला आवाज देतात. सकाळीच जर हा बॅनर आला असता ना प्रिंट होऊन तर मग लवकर झाला असता, कारण की ना हनुमान बजरंगबली आता उभा सब सेटअप हो जाएगा ना तभी दिखेगा अच्छा. आता सेटअप करतायत सर्वजण बघू शकता. आणि मगासपासून मी नव्हतं तर भरपूर कामं केलेत आणि आता पटापट मला सुद्धा काम करावं लागेल. मला पटापट तुम्हाला दाखवतो कारण की ब्लॉग पण जास्त काही शूट केला नाही मी. आणि आता महेश नाना आले बघा. तर बघू शकता पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. चालायलाच होतं जागा नाही एवढी ट्रॅफिक जाम आहे. आणि बसच्या आता मधून जायला लागेल आपल्याला. वन साईड वाटतं एक सिंगल गाड्या येत आहेत आणि बस दोन्ही पण पूर्ण खाली आहेत बघा. बोनस बाबा बाबा दात बघ कसला तो त्याचा तो काला काला जीप का. हॅलो गाईज आणि चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता निघाले परत विषय आहे मंदिराचे दिवस. आजचा शेवटचा दिवस आहे म्हणजे उद्यापासून सप्ताह चालू होणार आहे. 8 तारखेपासून आजची 7 तारीख आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग 8 तारखेला सकाळी बघायला भेटेल. पण आता बघू आता काय आज फायनल करायचं आहे सर्व गोष्टी. माणसंसुद्धा मागवलेत कसाऱ्यावरून, भांडी वगैरे सर्व काय अरेंजमेंट करायला. म्हणजे आता त्यांना घासायला सांगितलेत. सर्वजण गेलेत, मीच लेट झालो कारण मी सांगितलेलं मी 11 वाजता येईल कारण की काल खूप थकलो होतं. आता मी निघतोय मस्तपैकी. चला. आणि बघा आता सुवानी काय करते दाखवतो तुम्हाला. भांडी गेलते बघा. आता भरायला लागली कारण की आता थोड्याच वेळेस शाळेत जायचा टाईम होणार आहे म्हणून. आणि कसं काय आहे ते तुम्हाला मी सगळे गोष्ट अपडेट देतच राहील. आणि उद्या काय कार्यक्रम आहे म्हणजे संध्याकाळी काय, उद्या संध्याकाळीच आहे सर्व गोष्टी. संध्याकाळी पहिला हरिपाठ असेल नंतर मग कीर्तन असेल. तर कोणाचं आहे ते मी तुम्हाला सांगतो नंतर. तर डायरेक्ट तिकडे झालो आणि तिकडेच भेटतो तुम्हाला. बघू शकता काम जोराने चाललं आहे. आज सर्व माणसं आलेले आहेत जे आपण कसाऱ्यावरून मागवले. ट्रॅक्टर भरून आपण जी दगडं होती ती काढलेली. आणि बाबा असं खूप मेहनत करतात. दोघंच एवढी मेहनत करतात ना, खूप मेहनत करतात ते बघू शकता. आणि ओला करणारा माणूस हे होता आमच्या गावांचा काल. ओला करणारा माणूस आमच्या गावांचा काल होता विघ्नेश्वर वॉटर सप्लायचे ओनर हनुमान अलिमकर. पूर्ण एवढा सगळा साफ केलंय बघू शकता. कवी आपला मस्तपैकी बघा. कोण मी बघा. कवी मस्तपैकी आपले तोरण धुतोय. मीठ टाकले. मीठ नाही टाकला, पावडर टाकले धुवायसाठी आणि मीठ टाकलं. पूर्ण मल्टी निघतात मिठामध्ये. खूप सारी मेहनत केली कवीने सुद्धा, नानान सुद्धा. चला पटापट अजून काय करतात ते तुम्हाला दाखवेल. आज फायनल करायचं आपल्याला सर्व गोष्टी. गाईज मी बघा याला काय बोलता तुम्ही कमेंट करून सांगा. मस्त सोरी चिंच पाडलेला आहे बघा. सोरी चिंच नाना पिसलले नुसतं हे बोलतंय ही माती काढ ती माती काढ. मंजू इकडे कुठे गेले नुसती भांडणं करतं ना, नुसती भांडणं करतं. हेच पोहोचलोय मस्तपैकी श्री गणेश ट्रान्सपोर्ट आणि JCB सेलर वगैरे डीलर विघ्नेश्वर वॉटर सप्लाय. आणि सोमनाथ आपला बसलाय आतमध्ये बघू शकता. त्या दिवशीचा फावडा बिवडा तो इथूनच नाही तर सगळ्या गोष्टी बघू शकता तुम्ही. आणि इथे सर्व गाड्या लागल्या दाखवता बघा त्यांच्या सर्व गाड्या आहेत. जर कोणाला पाण्याची ऑर्डर द्यायची असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन. बघू शकता फायनली बॅनर लावायला घेतलं. खूप वेळानंतर बॅनर आलाय बघा. सर्वजण बांधतायत कारण की सगळी जण एकमेकाला आवाज देतात. सकाळीच जर हा बॅनर आला असता ना प्रिंट होऊन तर मग लवकर झाला असता, कारण की ना बॅनरवाल्यांनी बॅनर प्रिंटच 2 वाजता केलं दुपारी म्हणून लेट झाला. म्हणजे मंडपवाल्याच्या हिशोबानेच बांधायला भेटला असता. फायनली गाईज आलाय वाय जंक्शनला. आणि भाऊची गाडी उचलली मस्त किती पण तिथं लागले ही समोरवाली अँटॉक. आणि नवीन अँटॉक घेतले भाऊनी. कॉंग्रॅच्युलेशन. काही ना गाडी बिडी नाही घेतली, तीच गाडी घेतली ना ती सोडवायला आल्यावर तो RTOचा ऑफिसवाला बाहेर गेले. तर आल्यावर बघू काय होतं का नाही मग सांगतो तुम्हाला. पुढे अपडेट देत राहतो. आणि आपला सप्त्याचा काम पण जोरात चालू आहे. मगाचपासून काही ब्लॉगच शूट नाही गेला. आता तर वाटतं 3 मिनिटाचा शूट झाला असं मला वाटतं. आता डायरेक्ट तिथं जाऊनच भेटतो तुम्हाला. तर आलो चला तर काय झालं RTOतून. बघतो तुम्हाला दाखवता काय आहे. पहिला जातो आपल्या आईचं मंदिर सजवतात म्हणजे ते दाखवतो तुम्हाला.
चला तिकडे जाऊन दाखवू तुम्हाला. काही सर्व काही सजून चाललेलं आहे बघा, नॉर्मलच सजवलं आहे बघा. कवी आणि नाना अजून सजवते, मग देवीला बघा कशी सजवतात कवी आणि मनोज नाना. मस्त असा देवीचा रूप दिसतोय आजचा. उद्याचा तर अजून फुलून दिसणार, कारण की पूर्ण साडी वगैरे दुसरी लावणार आम्ही. आणि आता चालू आहे साप पकडायला, तो सुद्धा दाखवतोय. म्हणजे मी नाही जाणार साप सोडायला, मला इथं काम आहे थोडा. मी कार्तिकला व्हिडिओ काढायला सांगितले, ते बघून येतो मी आणि तुम्हाला दाखवतो पुढचं काय. बोनस साप. बाबा बाबा दात बघ कसला तो. तो काला काला जीप का. सर्पमित्र सदन पाटील. थांब तसंच ठेव. साप सोडायला आलो आम्ही, सप्त्यामध्ये भेटलेला बोनस साप होता बघा. दात बघितले असतील तुम्ही व्हिडिओ मध्ये, ब्लॉग मध्ये बघा तुम्ही. हे बघा त्याचा त्यांनी स्वतःनी रक्त काढले बघा. सिटी सारखा आवाज येतो हल्ली बघा. हे बघा चाललाय दिसत असेल. 5 किलोच्या वरती वजन आहे त्याचा. तो निघालो आणि आलो आता प्रभू श्रीराम यांचा बघू शकता तुम्ही असा देखावा साकारलाय. आणि इकडे हनुमान, बजरंग बली. अरे उभा सब सेटअप हो जाएगा ना तभी दिखेगा. अच्छा आता सेटअप करतायत सर्वजण बघू शकता. आणि मगासपासून मी नव्हतं तर भरपूर कामं केलेत. आणि आता पटापट मला सुद्धा काम करावं लागेल. मला पटापट तुम्हाला दाखवतो, कारण की ब्लॉग पण जास्त काही शूट केला नाही मी. आणि आता महेश नाना आले बघा, आयत्या टायमावर आले महेश नाना. बघू शकता श्रीराम यांची फ्रेम आहे एक छोटीशी, म्हणजे अशी. पण मंडपच्या हाईटपासून काहीतरी 15 फूट काहीतरी अशी आहे, म्हणून ती आम्ही आतमध्ये ठेवायचा विचार झालेला. पण आम्ही नंतर बाहेर हे करायचा विचार केला, कारण की ती मंडपपेक्षा हाईटने आहे मूर्ती. आम्ही जी फ्रेम आहे ती आम्ही नंतर हाणली ना, त्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे सर्वात मोठा. आणि 3 फ्रेम अशा लावायच्या आहेत आपल्या. प्रभू श्रीरामांची, इथं बजरंग बली आणि आमच्या DK दास महाराज यांची, अशी 3 फ्रेम लावायचे आहेत. बघू आता कसं काय होतं, करतो पूर्ण ॲडजस्ट. आणि इकडे बघा हसतो मला बघून. मी ब्लॉग बनवतो होता, मला दाखवतो पुढे काय काय होतं, सर्व काही गोष्टी दाखवतो. आणि आज किती मोठा ब्लॉग, जास्त मोठा होणार नाही. आणि ब्लॉग पूर्ण करायचा प्रयत्न तर नक्की करेन. आणि कामं आमची झाली नाही पूर्ण. हे असे कामं लेट आली ना माणसं, मग कामं लेटच होणार आहेत. सकाळपासून त्रास झाला आम्हाला, त्रास नुसता. बॅनर फिटिंगलाच तेवढा वेळ गेला, म्हणजे सकाळ पूर्ण अख्खा दिवस बॅनर फिटिंगमध्येच गेला. हेच बघू शकता धीरज आणि कवी फुल सजवले बघा मंदिर, बघू शकताय बघा. आणि कॅबिनला सुद्धा आपण नाव टाकलेलं आहे सप्त्याचा, हरिनाम कीर्तन 16 शिलगाव. आणि हे बघा कसं सगळं. गाईज माझी धावपल करून जाम वाट लागले, पूर्ण अवतार बेकार झाले. आणि अजून यांची तयारीच चालू आहे फुल, म्हणजे फुल. फक्त हे 2च बॅनर, अजून बाबांचा बॅनर लावायचा बाकी आहे बघा. तिकडे बाबांचा बॅनर आहे. आणि इकडे गजर हरिनामाचा गजर, जय श्रीराम. आणि आता इथं राम मंदिराचं सुद्धा देखाव, म्हणजे बॅनर त्यासाठी नवीन बनवून आणला. आणि इकडं अजून त्यांचं कामच चालू आहे, अजून काही काम नाही झालं पूर्ण. बघूया अजून काय काय होतं. आणि बाबा माझ्या डोलं वटरून बघतं, बाबा हसतो बघा बाबा. बाबा हसतो बघा इथं समोर. चला पटापट काम करून घेतो मी यांच्याकडून. अजून बिल पण बनवायचे आहेत प्रत्येकाचे, म्हणजे ज्यांनी सामान आणलं त्या गोष्टीचा. मग तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेटतोय. चला तर गाईज निघालो पुन्हा एकदा विषय मंदिराचे येते. आता पैसे पाहिजेत, पैसे घेऊन चाललोय. आज वाटतं चालायला मी नाही जाणार आता 4 दिवस तरी. मला 3 दिवस म्हणजे मोस्टली चालायला नाही भेटणार, कारण की मला कंटिन्यू धावपळ करायला लागेल. आणि उद्या कसं सप्ताह संध्याकाळी असते, म्हणजे दिवसापासून सकाळपासून धावपळ चालूच राहणार आहे. आणि बघू आता 2 दिवस तर कंटिन्यू, म्हणजे परवा भेटेल आपल्याला, शनिवारी भेटेल आपल्याला चालायला जायला. म्हणजे त्याच्या आधीपासून चालायला नाही भेटणार. तेच नानीसांना सांगतो आणि निघतो. चल नानीसांना सांगून निघालो की आपण जर मधुर स्वीटमध्ये जर चालायला आले तर बघू ॲडजस्ट करू. जर चालायला जमलं तर, नाही तर मग आपलं पेट्रोल पंपावर जातो ना,
तिकडं प्रॉब्लेम होईल, कारण की मला तेवढा वेळ देता येणार नाही. काही ना काही काम निघतंच. मगाचपासून पूर्ण बाहेरच आहे, म्हणजे 6 वाजल्यापासून मी बाहेर होतो 8 वाजेपर्यंत. 2 तास याच्यासाठी गेलं. आता बघू, पूर्ण करून घेतो. आता टेबल वगैरे लावायचे आहेत आपल्याला, म्हणजे ग्रंथ ठेवायला. ते सुद्धा तुम्हाला दाखवतो पुढे जर जमलं तर, कारण की कामामध्ये असलं तर मी शूट करणारच नाही. बघू, आता सर्वजण बसले. चल डायरेक्ट भेटतो तिकडेच तुम्हाला. काही आता मी अजून एक बॅनर बांधतोय बघा, बॅनर बांधतो तिथं. आणि इथं भरत आले, काही काम धंदा करीत ना, रिक्षावर चालले. आणि मला काय सांगतो बोलतं सकाळपासून काय केलं त्याला काय सांगू मी तुम्हाला काय केलं. गॅस भरायला ट्रॅफिक लागलेलं मगाचपासून इथपर्यंत, आमच्या रोडपर्यंत घरापर्यंत एवढी ट्रॅफिक आली, पूर्ण चक्का जाम होता. आज ट्रॅफिकचं काय होतं काय माहिती, आज ट्रॅफिक खूप लांब होती. आणि फोन बोलतं बाई. काहीच बघू शकता बाबांचा बॅनर लावता इथं, धीरज पेन अलंकार पण. मगाशी याचीच गाडी सोरवायला गेलो आपण, बघितलं होतं मी. आणि इथं मस्त हरिनाम कीर्तन मगाशी दाखवलं तुम्हाला गजर. आता बघा कसं, आता फक्त झाडू मारायचं राहिले. ते वेशाई मंदिर पण आपलं सजून झाले. कॅबिनला सुद्धा नाव टाकले तो सांगितलं. बघा आता इथं सिरमेट लावून रस्ता मी चांगला. आणि एक खेळतात क्रिकेट, ते नालायक पोरं आहेत ना, नालायक आहेत त्यांनी. पण एक ते बघ क्रिकेट खेळतात. काय माणसं आहेत ना, एवढं करून काय फायदा नसतं. असतो बघा ह्यो अलंकार, असतो नुसतंच. हसू येईल ना, तर काय बोलणार आता, एवढी मेहनत करायची हसता नाही, नालायक सारखे हसता. दिसलेस तू आता का, त्याच्या आधी पण दिसलेस. बघ असते बघा, हो पण असतं ना, हसर तू दिसून ना त्याला. ब्लॉगर अनिल चालू इथे पाणी मारत आहे, बघू शकता. काहीतरी काम तरी करतो तो, नाहीतर काहीच कामच नाही करीत. हे सांगताना काय काम केलं मी दाखवलं ना, म्हणून काही पण बोलायचं असं ना, समजलं का. आता काम करत होता तो, बघू शकता इथे आमचा सप्ताह. काहीच नाक्यावर पोहोचलाय कामानिमित्त. आणि अजून सुद्धा ट्रॅफिक आहे, चक्का जाम आहे, चारही बाजूंनी चक्का जाम आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा या बाजून चारही बाजून चक्का जाम आहे. कुठून पण लोक, ही रॉंग साईडून आलेली पब्लिक आहे, जास्त करून ही रॉंग साईडून आलेली पब्लिक आहे. तर बघू शकता पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, चालायलाच होतं जागा नाही, एवढी ट्रॅफिक जाम आहे. आणि बसच्या आता मधून जायला लागेल आपल्याला. आणि 1 साईड वाटतं एक सिंगल गाड्या येत आहे. आणि बस दोन्ही पण पूर्ण खाली आहेत बघा. पोलीसवाले जास्त ट्रॅफिक लावले, बघू शकता पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. फक्त एवढंच रस्ता खुला आहे बघा, चारही बाजूनी पोलीस उभे आहेत. आणि या नवी मुंबईला जाण्यासाठी जी काही रस्ता तो पूर्ण चॉकअप आहे, एक गाडीसुद्धा हलत नाही एवढी, 1 इंच सुद्धा नाही बघा. त्यांना सांगितलं डायरेक्ट शॉर्टकट मारा, ठाणे मार्गाने जावं म्हणून. हे बघा सर्वजण डायव्हर्ट करतायत रोड. नवी मुंबईमध्ये जाणार तर कोण असेल ना, तर बाबा जाऊ नका. 2-3 दिवस मला तर वाटतं ट्रॅफिक जाम असेल, कारण की आता ब्रिजचं उद्घाटन पण जवळ आलेलं आहे. चालायला जागा नाही ठेवली, एवढी ट्रॅफिक जाम आहे, एवढी ना. आज मला तर वाटतं लोकांना घरी जायला 2-3 वाजतील किंवा त्याच्यापेक्षा जास्तही टाईम लागेल रात्रीचा. आता 11:15 झाले आहेत, विचार करा एवढी ट्रॅफिक आहे ना, हिशोबच नाही. तर बघू, चला आपण जाऊ आपल्या कामाला. काम झालेलं आपलं जे काम होतं ते तिकडे जाऊनच भेटतो तुम्हाला. काहीच आता आटपतो आम्ही सर्व, खुर्च्या वगैरे सगळ्या जमा करायला घेतल्या होत्या. राजेंद्र बघ हॉस्पिटलमधून सुटून आले, 2 दिवस झाले तरी नुसता फिरतो. तेच दिवशी फिरत होता पहिल्या दिवसाला. मस्तपैकी आता सर्व्हिसला सांगितलं खुर्च्या बसल्या. हे घे ना बाबा, तिकडे न्यायच्यात आपल्याला, तिथे न्यायच्यात. अरे घे ना, अरे तू घे ना, तू माझी नको व्हिडिओ काढू, तू घे पहिला खुर्च्या. चल, ते अजून क्रिकेट खेळतात बाई लोक. चला पटापट खुर्च्या उचलून घेऊन जाऊ, कारण की उद्या सकाळीच करावं लागेल ते, दुसरं काय. पटापट चला, थोड्याकडे होईना घेऊन जायचा. आणि थोड्या बाकी आहेत त्या पण आणतायत पोरं. ठेवू आतमध्ये, म्हणजे बिल्डिंगच्या इथं विपुल त्यांच्या घराच्या इथे. म्हणजे कसं कोणी घेऊन जाऊ शकत नाही, म्हणजे हात लावायला येणारच नाही. इथं कॅमेरा आहेत ना, बाहेर कसं तो मेन रोडवर पडतो, कोणी उचलून नेली तर समजणार नाही आपल्याला, म्हणून खुर्च्या आतमध्ये चालवल्या. चला खुर्च्या पटापट ठेवतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो आहे थोड्याच वेळाने.
आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा सगळे जाऊन पटापट. तर गाईज नाक्यावरनं बॅनर घेऊन आलो आता आणि अजून बॅनरच बांधतात. अजून काय करणार, नशीबच हो, नशीबत आज नुसता काम काम लिहिले. म्हणजे अजून 3 दिवस पडलेत, 3 दिवस तर अजून काम आहे. अजून अजून यांची भांडणं झाले बघ, मी भांडणं झाले बघ. बॅनर पाडणार आज 100. मार एक दातावर मार. बघ तिकडून बघ, पुढच्या बघ ना तू. नुसती भांडणं झालोय नुसते ये ते कारण म्हणजे मजाक मस्ती झालोय, खूप मजाक मस्ती मध्ये किती काम केलं ना. अजून खाली वरती चालू आहे. मजाक मस्तीमध्ये एवढं काम केलं ना, कोणाला काही सुचला नाही काही एवढं काम होईल आमच्याकडून. बघू चला अजून किती वेळ लागतो ते करतो बघू. घरी पण जायचं, ब्लॉग सुद्धा एडिट करायचं, उद्या सकाळी लवकर सुद्धा उठायचं, यायचं सुद्धा आहे. अजून तेच चालू आहे, खाली वरती चालू आहे. चला थोड्या वेळाने भेटतो पुन्हा तुम्हाला. असतो बघा यो कवी काहीच पोचलंय घराच्या इथे आणि बघा किती वाजलं, 1:45 झालंय. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.